हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्याजणी? स्वस्थ रहा, मस्त रहा. तुमचं आमच्या अनुमिनी ब्लॉग या ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही आलोय आता गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अटेंड करायला. तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. ही क्लिप तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीची शेअर करतोय आम्ही. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी जिथं प्रोग्राम आहे गुरुपौर्णिमेचा, तिथंच एक गणपतीचं मंदिर आहे. त्याच्यासमोर रांगोळी काढण्यासाठी आम्ही आलेलो होतो. आमच्या एका मैत्रिणीने आम्हाला सुचवले की तुम्ही गुरुपौर्णिमेसाठी रांगोळी काढाल का? तुम्ही छान रांगोळी, अनुवहिनी तर खूप छान रांगोळी काढतात, तर तुम्ही रांगोळी येऊन काढताल का? तर आम्ही पण म्हणलं, आम्हालाही आनंद झाला की चला आपल्याला देवासमोर छान रांगोळी काढायला मिळते, मोका पण छान आहे गुरुपौर्णिमेचा. तर आम्ही आदल्या दिवशी आलोत आणि रांगोळी काढली. पहा, आमच्यासोबत बाकीच्याही मैत्रिणी दिसत आहेत तुम्हाला. आणि रांगोळीचं काम कसं थोडं शिस्तीचं असतं, वेळ लागतो बऱ्यापैकी फिनिशिंगनं काढण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी प्रोग्राम लवकरच 10 वाजता होता आणि आम्हालाही काही एवढ्या लवकर 10 वाजता येऊन शक्य झालं नसतं, म्हणून आम्ही आदल्या दिवशीच येऊन ही सगळी तयारी केली. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. अशी ही रांगोळी तयार झाली. पहा, आता ही फायनली आमची रांगोळी तयार आहे. तर सगळ्यांनी मदत केल्यामुळं तरी बरीच लवकर झाली रांगोळी. आणि हॉल खूप मोठा होता, त्याच्यामुळं 3-4 ठिकाणी आम्ही परत छोट्या रांगोळी काढल्या, वेलबुट्टी काढली. आणि सगळ्यांनी थोडी थोडी मदत केल्यामुळं बरंच काम लवकर उरकलं तसं रांगोळीचं. आणि ही आता पहा रांगोळी अशी तयार झाली. चला तर मग आता तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा. हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला. आणि या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी 11 वाजता आम्ही सुखद जीवन संस्थान, ही आमच्या चित्तोडमध्ये एक संस्था आहे, तिथं आलोत गुरुपौर्णिमा प्रोग्रामसाठी. आणि इथंच आता हा कार्यक्रम होणार आहे. आल्या आल्या आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं. खूप सुंदर बाप्पांचं मंदिर आहे इथं. काल जेव्हा आम्ही रांगोळी काढत होतो तेव्हा संस्थांमधले बरेच मेंबर इथं सजावटीसाठी आलेले होते. त्यांनी खूप सुंदर अशी सजावट, लाईटिंग, डेकोरेशन त्यांचं काल चालूच होतं. पहा किती सुंदर दिसत आहेत बाप्पा. आणि ह्या फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते आहेत ह्या संस्थांचे सर्वेसर्वा आणि संस्थापक श्री वैष्णव सर. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी येतो त्यांचे आशीर्वाद घ्यायला, त्यांची मार्गदर्शन.
और साथ ही ईश्वर से निकटता में भी सहायक है, क्योंकि जब आप दूसरों से मुक्त रहेंगे तो ईश्वर के निकट रहेंगे। तीसरा है बुराई से बचना। सालों से मैं अपने पिताजी से ये सुनती आई कि किसी भी व्यक्ति की बुराई नहीं करनी चाहिए, किसी भी प्रकार से उसकी निंदा नहीं करनी चाहिए। और मुझे लगता है कि ये संसार की सबसे मुश्किल प्रैक्टिस है, क्योंकि कोई भी इसमें 100% छोड़ के 50% भी पूरी तरीके से उतर नहीं पाते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने झाली आणि सगळ्यांनी खूप छान भजनं वगैरे म्हणले, तर ते तुम्ही आत्ताच ऐकले असतील। इथं खूप छान वातावरण झालं होतं, संगीतमय भजनं वगैरे झाल्यामुळं खूप छान वाटत होतं। आणि वैष्णव सर हे जन्मकुंडलीचे गाढे अभ्यासक आहेत। ते आपली जन्मकुंडली पाहून आपल्यासाठी योग्य असा उपवास सुचवतात, जो आपल्याला लिक्विड करायचा असतो, किंवा आपल्याला राशीरत्न पण धारण करायला सांगतात। ज्या आपल्या समस्या आहेत आपण त्यांच्याकडे घेऊन जातो, करिअर संबंधी असो, लग्न संबंधी असो, किंवा आणखी काही स्वास्थ्य संबंधी असो, ते त्यावर योग्य मार्गदर्शन करतात। आ सकती है, जिस प्रकार गौतम बुद्ध और महावीर स्वामी को नश्वर संसार का ज्ञान होते उन्होंने संसार का त्याग कर दिया। अथवा यह आपको अकर्मी बना सकता है कि मरना ही कभी भागवत के मेरा उद्देश्य है तो आपको कर्महीन बनाना है और नहीं गृहस्थी त्याग कर सन्यासी बनाना है। मेरा उद्देश्य सिर्फ धरती पर अस्थायी निवास का ध्यान करवाकर आदर्श जीवन, व्यवस्थित जीवन, सुखद जीवन के लिए प्रोत्साहित करना। वर्तमान काल में हमारा व्यवहार इथं आता कार्यक्रम संपलेला आहे आणि सगळेजण पहा एकमेकांशी गप्पा मारत आहेत। बरेच लोक आमच्याही ओळखीचे भेटले होते, तिथं सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि शहरातले बरेच बिझनेसमॅन वगैरे, खूप मोठे मोठे उद्योजक वगैरे असे सगळे आले होते सरांना भेटायला, आशीर्वाद घेण्यासाठी। आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे सगळेजण इथं एकत्र झाले, सगळ्या मैत्रिणी वगैरे आम्ही पण सगळ्याजणी एकत्र झालो होतो। आणि आता कार्यक्रम संपला आहे आणि फोटो वगैरे सरांसोबत सगळेजण फोटोशूट करत होते। गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अटेंड केल्यामुळं आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप छान म्हणजे असं इथं आलं की पॉझिटिव्हिटी वगैरे येते, त्यांचे विचार वगैरे ऐकून खूप छान वाटते। आणि आता इथं आम्ही सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत होतो आणि जेवणासाठी आम्हाला इथंच आमंत्रण होतं आज, तर तेही वेटिंग करत होतो की आता थोडी गर्दी होती, तर गर्दी संपल्यानंतर जेवण सुरू करू। कार्यक्रम संपला आणि आम्ही थोडंसं निवांत बसलो होतो। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।